काय तू काय करायलास काय उगा आपण स्वतःला तू बोलावं झुकीनं उगा दंडात नेट बघणार फिरणार हे दुसरं काय करणार? कोण विचारणार? तुमच्याकडे एखादी गोष्ट आली कोणी लोक पळत हात घालचे नाही रिझल्ट असू दे हा, अजून कुठेतरी काय असलं कोणी दुश्मन असू द्या खाली मान घालून वगैरे झालं आपण तेवढं समाधान म्हणायचं मग काय आपल्याला सतत काय फिरायचं का मग असं करून नाही ना आपण कशासाठी ते आलो सगळे एका ठिकाणी जमा झालो सगळं करायला लागलो आणि तुम्ही आताच तुमचा काळ आहे हे आता जे तुमचं यंग वय जे आहे त्या काळात तुम्ही जेवढं करू शकतो ते काळ तुमच्यासाठी कव्हर केला नाही आणि 100% वेळ दवून जाते वेळ इतकी इम्पॉर्टंट आहे की बाहेर आणि आज या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये प्रत्येक गोष्ट आज प्रत्येक लेवलला हार्ड होत चालली कारण की लोकात क्षमता राहिली नाही कुठले आपले पहिल्यासारखे धंदे मशी मेंढ्या शेळ्या असे करण्याची कुणाची क्षमता राहिली प्रत्येकालाच नोकरी असं आणि ह्या टप्प्यावर ही युग लय मोडी चालले त्यासाठी आपली तयारी तितक्याच जोरात चालली पाहिजे आणि जेवढं पॉझिटिव्ह माणसं तुम्हाला मार्गदर्शन करते त्याचं पुरेपूर पालन करा आता तुम्हाला असे माणसं म्हणजे हे पूर्ण तिथपर्यंत जाऊन यशाला 10 बऱ्या हात लावून मागे राहिलेली माणसं तुम्हाला अशा माणसाचं मार्गदर्शन मिळणं म्हणजे ती कसंही मिळते तुम्हाला तुमचं भाग्य आहे तुम्हाला सगळ्या पाऱ्या ऑटोमॅटिक मोकळ्या करून गेले काही लोक असे असतात की ज्यांना काहीच कळत नाही तरी तिथपर्यंत जातात मग त्याच्यात वेळ जाते तुमचा ह्याच्यामध्ये अजिबात वेळ खर्च नाही तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला ठीक आहे तुम्हाला बस स्टँडला जायचं एखादा इकडून लांबून जाण्यापेक्षा ह्यांचं काम आहे तू डायरेक्ट इथून मधून जा शॉर्टकटनं जा इतके शॉर्टकट सांगायला तुम्हाला 4 मान्य तुमच्या क्वालिटी आहे पण 4-2 वर्ष तुमचा वेळ घाला ना मग त्या वेळामध्ये काय होऊ शकते आता उदाहरणार्थ मला एकदम काय म्हणलं तू गेलो वेटिंगला पडलास पुढल्या वर्षी लागतील तयारी कर आपण पुढल्या वर्षी तयारी करून याची काय गरज आहे काय होऊ शकतंय मी गाडीवर बोलू शकतोय पाय बोलू शकतोय बसलो ना घरी तुम्ही पुढल्या वर्षाची 2 वर्षाची वाटत बघू नका तुम्ही आज आहे एवढं तुमची जेवढी ताकद आहे तेवढी पूर्णपणे लावून द्या होतंय उगाच म्हणायचं नाही ते माझ्यापेक्षा वयानं मोठा आहे काय नसते त्यांना शासनानं 8 लावले म्हणजे काय वेळ माणसं नाही तुम्ही झाला मग झाला उगाच काय जण पुरा असे की आता खाणे माझ्यासोबत 19 वर्षी जट 19 वर्ष काय म्हणायचं मी 27 वर्ष मी काय केलं कुत्रेवर ठेवलो गावाकडे लग्न केलं दूध विकतो शिळे